बाळांनो, आत्ता आपल्याला आपल्या गावातला म्हणजे इस्लामपुरातील हा प्रश्न दिलेला आहे. द पॉप्युलेशन ऑफ अ सर्टन टाउन वॉज 50,000 दिलेलं आहे, 1000 दिलेलं आहे. इन अ इयर मेल पॉप्युलेशन वॉज increased by 5% and female population was increased by 3. Now the population become 52,020. Then what was the number of males and females in the previous years? आधीच्या वर्षाची लोकसंख्या किती? पेज नंबर 89. बघा, आज आपल्या इस्लामपुरातील लोकसंख्या किती आलेले? 50,000 आहे. मग आता आपल्या इस्लामपुरात लोकसंख्या जर 50 असेल, त्यात मेल आणि फिमेल, पुरुष आणि स्त्रिया अशी टोटल 50,000 दिलेले आहे. आणि पूर्ण वार्षिक वाढ किती झालेली आहे? तर पुरुषांची जी वाढ आहे ते 5% झालेली आहे आणि स्त्रियांची वाढ किती झालेली आहे? 3% झालेली आहे. आणि नंतर ती वाढलेली संख्या जी आहे ती 52,020 झालेली आहे. म्हणजे वाढली किती बघा, 50ची 2020 वाढली, 50ची 52,020 झाली म्हणजे 2020 वाढली. तर आधीची लोकसंख्या किती होती, म्हणजे पुरुष किती होते आणि स्त्रिया किती होत्या? बेरीज विचारलेली नाही. बेरीज विचारली असती तर 50 झाली असती, पण पुरुष किती आणि स्त्रिया किती? Solution: let the number of males in previous year be x. म्हणजे पुरुषांची संख्या x घेतली आणि फिमेल्स अँड द नंबर ऑफ फिमेल्स इन प्रिव्हियस इयर्स बी y. म्हणजे पुरुष x होते, स्त्रिया y होत्या. आता पुरुष आत्ता या वर्षी समजूया आपण, आत्ता x आहेत, मग याच्यात वाढ किती झाली? 5%. मग पुढल्या वर्षीची पुरुषांची लोकसंख्या किती होणार? पहिली लोकसंख्या अधिक वाढलेली लोकसंख्या आणि दोघांची बेरीज म्हणजे वाढलेले पुरुष, म्हणजे x अधिक x वर 5%, म्हणजे x गुणिले 5 100, म्हणजे हे झाले पुरुष बरोबर टोटल. आणि स्त्रिया 3% वाढल्या, 3% स्त्रिया वाढल्या म्हणजे पहिल्या y आहेतच, प्लस y वर 3/100 वाढ झाली बरोबर बेरीज. आणि त्या दोघांची बेरीज दिलेली आपल्याला 52,020. बघा कॅल्क्युलेशन व्यवस्थित. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, पहिल्यांदा पुरुष अधिक स्त्रिया बरोबर 50,000, इक्वेशन नंबर 1. फ्रॉम द फर्स्ट कंडिशन, फ्रॉम द फर्स्ट कंडिशनला काय, तर दोघं मिळून 50,000 दिलेले आहेत. मेल पॉप्युलेशन इन्क्रीज्ड बाय 5%. ही झालेली वाढ काढलेली आहे. पुरुष x वर 5%, 5 × 5 5 दुनी, म्हणजे ह्या दोघांचा गुणाकार x/20. आणि स्त्रिया किती असणार आहेत? पुरुष झाले, स्त्रिया फिमेल y प्लस 3/100, म्हणजे 3y/100, 3y/100च येणार. ही झालेली वाढ. आणि पहिले पुरुष, हे पुरुष अधिक पहिल्या स्त्रिया, ह्या वाढलेल्या स्त्रिया, अशी चौघांची बेरीज आपल्याला 52,020 दिलेले आहे. फ्रॉम द सेकंड कंडिशन, पहिले पुरुष वाढलेले पुरुष, पहिल्या स्त्रिया वाढलेल्या स्त्रिया, असे 52,020. म्हणजे मेल इन्क्रीज्ड मेल, फिमेल इन्क्रीज्ड फिमेल इज इक्वल टू 52,000. मग आता इक्वेशन नंबर 1 माहीत आहे, हे इक्वेशन मी तुम्हाला सोडवून देतो. x/1 अधिक x/20 प्लस y/1 अधिक 3y/100 बरोबर 52. 5 20 20 लिहिलं तरी चालेल. पुढं
आता बाळांनो, दोन अपूर्णांकांचे बेरीज छेद समान आहेत का? नाहीत. मग छेदांचा गुणाकार, तिरका गुणाकार x एक के x, पुन्हा छेदांचा गुणाकार, तिरका गुणाकार, याने इकडे गुणलं 3y इज इक्वल टू 5 20 20. आता दोन अपूर्णांकांची पुन्हा बेरीज करणार आहे. 20 ने 21x छेद 20 प्लस किती झालं 103y छेद 100. आता दोन अपूर्णांकांची बेरीज छेद समान नाही. मग छेद समान करण्यासाठी कुठल्याही संख्येनं छेदाला गुणा, त्याच संख्येनं अंशाला गुणायचं. मग आता आपण इथं काय करूया, 100 समान होण्यासाठी तर मी 5 न गुणलं, तर इथं सुद्धा 5 न गुणलं पाहिजे. पाच एके 5 5 दोन्ही 10 x 20 5 100 103y छेद 100. दोघांचा छेद समान झाला एकदा घेतला. 105 x अधिक 103y बरोबर 20 20. ओके. आता भागलेलं आहे त्यानं पलीकडे जाऊन गुणायचं, म्हणजे 105 x अधिक 103y बरोबर 5 20 20 00. इक्वेशन नंबर 2. आणि एक नंबरचं इक्वेशन कोणतं होतं? x प्लस वाय फिमेल, मेल फिमेलची बेरीज किती दिलेली? 50,000. इक्वेशन नंबर 1. आता 1 2 कणी सोडवताना बाळांनो कुणी कुणाला किती न गुणायचं बघा. 103 न गुणलं तर चालेल किंवा 5 न 105 न गुणलं तरी चालेल. इक्वेशन 1 बाय मायनस 103 न गुणूया बाळांनो बरोबर, सॉरी इन ब्रॅकेट 103 न फक्त गुणायचं बा, मायनस x प्लस वाय एकशे वजा 103 x वजा 103 y बरोबर 1 2 3 4 1 2 3 4. 5 न गुणलं 5 तिरक 15 5 एके 5 वजा येणार. इक्वेशन नंबर किती आला? 3. वजा 103 ला अधिक 103 जाणार आहे ॲडिंग. टू अँड 3 103x वजा 103y बरोबर वजा 51 5 1 2 3 4. नंतर 105 x 103y इज इक्वल टू 3 शून्य. व्यवस्थित अंकाखाली अंक मांडा. 3 शून्य नंतर 2 0 आणि 2 5. 520 20 2 शून्य वाढल्या फक्त. आता यांची बेरीज करा बाळांनो. याला हा टर्म गेला 105 मधून 103 गेलं 2x. 51,000 52,000 मधून 51,000 जाणार आहे. खालनं वरची संख्या जाणार आहे, वरनं खाली नाही. आता काय करूया, ही तात्पुरती मी संख्या खाली घेतो. इथं 51 5 0 0 0 0 किती येणार?
0 0 ही संख्या बघू नका तात्पुरती. 2 इथं 10 मधून 5 गेलं, 5 राहिलं, 2 0 2 0 म्हणजे किती आलं 52,000. म्हणजे x बरोबर 52,000 छेद 2. x बरोबर 26 2 52, 26,000 मेलची संख्या म्हणजे पुरुषांची संख्या 26,000. आता आपल्याला ही किंमत इक्वेशन नंबर 1 मध्ये भरूया. 1 नंबरचे इक्वेशन, पुट x इज इक्वल टू इन इक्वेशन 1. 1 नंबरचं इक्वेशन x प्लस वाय इज इक्वल टू 50,000 दिलेलं आहे. x ची किंमत 26,000 अधिक y बरोबर 50,000, y बरोबर 50,000 वजा 26,000 आणि 0 बरोबर 24,000. मेल अँड फिमेल. आपलं उत्तर कॅल्क्युलेशन व्यवस्थित बघा. इक्वेशन तयार केल्यात, पलीकडचे इक्वेशन तयार केलेलं आहे. अलीकडं मल्टिप्लाय इक्वेशन 1/- 103नंच गुणलं, 105 तुम्ही गुणलं, वजा 105 तरी सुद्धा आपलं उत्तर येणार आहे. x बरोबर 26 आलं, y बरोबर 24. नंबर ऑफ मेल्स इज इक्वल टू 26,000 अँड नंबर ऑफ फिमेल इज इक्वल 24,000. उत्तर व्यवस्थित लक्ष ठेवा आणि लिखाण करा.